फोन आला होता फोन आला होता रोशनाच्या मोबाईलवर फोन आला होता. तर आई म्हणे आत्याचा फोन आला म्हणे घे म्हणे बोल म्हणे. आता घेतला बाई मी ना. आता मला इथे घ्यास लागन बाई आता किती काही नाही म्हणलं तरी. आणि म्हणे दादासोबत बोलायचं आहे म्हणे वहिनी म्हणे द्या म्हणे फोन म्हणे. मग मी घेऊन गेली त्याच्याजवळ. ते झाडाजवळ बसले होते तर बास टाकून तर म्हणे मी नाही बोलत म्हणे फेक म्हणे तिकडं फोन. मी नाही बोलत म्हणे तिच्यासोबत चारूसोबत. असं बोला ना. एवढा अपमान केल्यावर आता सर्व आपल्या मोहल्यातले सर्व लोकांना माहित आहे चारून अपमान केला बा म्हणून. चरणचा अपमान करायला सर्व लोक म्हणते ना आता. बाई कौसूबाई काय शकुनीबाई काय यायले पहिले थोडंसं माहीत नव्हतं एवढं. नंतर माहीत झालं का नाही तर सर्व बोले ना. हा इले अक्कल नाही का म्हणे चारुली एवढी कोणती माजली म्हणे पैशानं म्हणे खूपच म्हणे. हा लयच पैसे डाटले का म्हणे भावाले अशी बोलली तर म्हणे. मग राग नाही येईन का त्याला चारणले किती काही नाही म्हणलं तर. पाठची बहीण आहे ना लहान आहे ना. हो म्हणूनच मी नाही बी जबरदस्ती नाही केली बाई रोशनीच्या बाबाले जबरदस्ती करायले. मग मी म्हणलं तुमचे भाऊ म्हटलं बोलत नाही म्हटलं झोपलेले आहे. तर मग लढे म्हणे वहिनी द्या ना फोन दादासोबत बोलायचं आहे. त्या दिवशी म्हणे मला एवढं हे समजलं नाही म्हणे मी बोलून दिलं म्हणे. आता मला पस्तावा झाला आणि असं झालं आणि तसं झालं करत जात होती. तर मी म्हणलं बाई मला काही सांगू नका तुम्ही. आणि तुमचे भाऊ काही बोलत नाही म्हणलं तुमच्यासोबत म्हणलं. आता काय मी जबरदस्ती देऊ का म्हणलं. हा मी जर जबरदस्ती केली ना म्हणलं का बोल बोल बा म्हणून तर मलाच मारायचे होय म्हणलं. हा पहिलेच त्याला रागलं आहे म्हणलं तुमचा. आणि आता पोरगा आलं म्हणलं. हा अशी बोलली बाई मी. तर मला विचारे काय झालं म्हणे रोशन्याचं. काय सांगितलं मग तू. जे झालं ते झालं म्हणा आता. हो सांगितलं ना मग मागून राहिलो म्हटलं त्या शीतलले म्हणलं. आता दुसरा पर्याय नाही. जवाई म्हणते म्हटलं माय भाऊही म्हणते म्हणलं. सारेच तसे म्हणून राहिले म्हणलं का मागून घ्या मागून घ्या. आता तुम्हाला काही दुसरं हे नाही तर मग मागाच लागन म्हणलं. तर ते म्हणे जाऊ द्या म्हणे लेकरं आपापल्या मर्जीनं करते. आता मायवाला पहा बरं म्हणे माय मनही नाही म्हणे तुमच्या गावात द्यायची पोरगी म्हणे त्याईले अंताच्या पोराले. पण तरी पण माय पोरगी ऐकते का म्हणे. द्यास लागन ना म्हणे दिलंच ना म्हणे. आता सगाई झाली आता लग्न काढू म्हणे. दे ना म्हणे दादाले फोन म्हणे वहिनी. काटला बाई मीनं फोन. कोण बडबड करत बसत. तो माणूस नाही म्हणते तरी. बरं झालं जाऊ दे. तिले तिचं समजलं पाहिजे काऊन काटला आणि काऊन नाही तर. काय बाई अंताची गोष्ट काढली तर माय आत्ता लक्षात आला. अंताले पाठवलं बरं घरी. अंताले पाठवलं बरं. तू आता जाशीलच ना तिच्या घराकडूनच जाशील ना बबिता. तर अंताले पाठवतो काम आहे ना. तुला त्या दिवशी सांगितलं नाही का सगाई तिच्या पोरी विषय. हो बाई ते राणी अलग निघाली म्हणते. राणी अलग निघाली. आणि तुला कसं माहित हो राणी अलग निघाली तर. हे तर आलते व सगाईत आलते दोघं नवरा बायको सगाईत. तिचे सासू सासरे दिसले का तुले. एकही जण नाही होतं कोणीच. नाही सासू सासरे नव्हते तिचे. मग काय झालं काऊन अलग निघाली. तिच्या सासूनं सांगितलं सर्व. ते नवीन आली म्हणते ना सून ते हे कामच नाही करे झोपूनच राहे तेच सगळं करे. तर 2 शब्द बोलली असन सासू. तर तिले तेच टोचली म्हणते नवड्याले भडकव राहिली होती म्हणे निसती त्या सागरले. मग यायनच म्हणलं म्हणे तुम्हाला पटत असन तर नसन पटन तर जा. तर मग ते पोरगं निघालं म्हणते घराच्या बाहेर. हो का हो. आणि अंताले तर काहीच माहित नसन मग नाही ना तिथे काहीच नाही माहित. हे पोट्टी सांगतेस कुठं आपले गुन्हे. नुसतं तिथं झोपू राहते काम नाही करत. सोनवायरी वय नाही आहे मग काम नाही करायला पाहिजे काही ना. पहिलेपासूनच वैदी आहे नव्हते राणी मार लाडावलेली. बापाच्या घरी पाहिजे तर असं नाही. एवढं चांगलं घरदार भेटलं नवरा भेटला अंगात आल्यावानी करते बाई. आता माय बाय बरं कंडिशन कशी आहे. नवरा धडाचा नाही मायावाला तरी पण दिवसा काढाच लागून राहिले. अहो मायावाले पैसे नेलते बिचारे 2000 रुपये. मला तर आता भरोसाच नाही बाई पिंकीच्या बापाजवळ. आता मलाही बोलावतो मी तर मला धाकधुकच आहे. कुठं नेऊन टाकते पैसे कुठं नाही तर त्याच्यातही घोटाळा करते का. तर आता भाजीपाल्याच्या ह्याच्यात काय माहित का बिचारे. पण द्या लागते ना माणसाची जात. माणसं बरोबर काम करते. मी जाऊ का बाई आता तिथं तेवढ्या रात्री मंडीत 4 वाजता ना 5 वाजता. तू या नवरा ते एकदमच गेलेला आहे व बबिता. काय करावं आता किती समजावून सांगा तरी ऐकतच नाही बाई. नाही ह्या वेळेस जर का नाही त्यानं असं काही केलं गेलं ना तर मी नाही का बाई राहणारच नाही. मी का नाही अलगच करत जाईन मायवालं. माय सासू माय पोरगी ना मी जा म्हणे त्याला निघून बाहेर आणि करत जाण 5 जण इथं खायचंही नाही म्हणे. कामाले जाय तर कामाले जात नाही. पैसे कसे पाहिजेत बायकोचे नाही आले. नवरा तर लयच बेसरम आहे व. मोरे बाई ऐकून नवलच वाटून राहिलं. हे राणी अलग निघाली म्हणून सांगा लागन बाई अंताले. तू नको सांगू तिले माया घरी पाठव. मी तिले बरोबर सांगतो. तुले काय माहित आहे का त्याच्यातलं. ते मग पुरी कडूनच भाग घेन अंती. मी तिले बरोबर समजावून सांगतो.
बरं बरं, आता मी चाललीच घरी, तर तिला पाठवून देतो त्या घराकडं. सांग बापा काय सांगायचं तर. माय बापाने एवढ्या लवकर लग्न करून दिलं. मायवाला शिकवलं असतं तर 2 शब्द बोलली तरी असती ते गेली. शेताली एवढं मोठं शब्द बोलून चालली गेली. ते मी काहीच नाही म्हणलं ताई, मी काहीच नाही म्हणलं ताई. बोलू नाही देते ना म्हणते, म्हणलं नाही ना, असं नाही तसं नाही. शिकलेल्या पोरीत फरकच पडते, पण गोटाई मारते आणि नावही नाही येऊ देत. नावे आले अशा पोरी आहे हुशार आजकालच्या, हुशार राहिले. बोलू नाही दाखवलं आणि म्हणते, मी म्हणते जनरल गोष्ट सांगितली म्हणते, ताई वाईट नका माटून घेऊ म्हणते. म्हणजे माय पोराने मी काही दुसऱ्याच्या पुरुषावर हे केलं का, मला सांगू राहिली एवढ्या गोष्टी. हे कोण लढून राहिले? मी तर दारूही पेलो नाही आज ना, काही नाही. हिच्यासोबत तर चांगलंच बोललो, सकाळी चांगलं गेलो, आताही चांगलं आलो. आणि हे कोण लढून राहिली बिनकामाची? अहो छाये, अय छाये, काय सांगू तुम्हाला? तुम्हाला सांगू नाही काही फायदा आहे का? तुम्ही तर मलाच बोलता, मला बोलाले. काय झालं? आई बोलली का तुले? आईचं तुझ्या अजून झालं का झगडा? काय झालं? कोण लढून राहिली तू? लढू नको, काय झालं मला सांग पहिले. तुमची बावसून किती बोलली मला, म्हणते म्हणलंच नाही म्हणते, तुम्ही 2-3 वेळा पैसे घेतले तिच्याकडून. आणि ती म्हणते सर्व व्यवस्थित झालं पाहिजे म्हणते लेकराचं म्हणते, नाही तर तुमच्यासारखे म्हणते पैसे मागा म्हणते, आले त्याले म्हणते, आम्हाला असं नाही करायचं म्हणते पैदा. आम्ही म्हणते सगळे म्हणते सेटल होऊ म्हणते, ते एक नाही 1-2 कोणातून नोकरीला लागलं पाहिजे म्हणते, नाही तर तुमच्यासारखी गती आहे म्हणते आमच्या जेवढं म्हणते पैसे मागायची आले त्याले. म्हणे टोमणे मारले तिनं. नाही वा, हे काय लिहशी म्हणून हो तुले? तुले काय म्हणणार आहे? ते चांगली पोरगी आहे, ते काय लिहशी म्हणणार आहे? तुम्हाला तर गोडच वाटणार, ते गोड वाटले बरोबर तुमच्यासोबत भाऊजी भाऊजी करते. आणि अशी बोलली तुम्हाला तर काही वाटणारच नाही म्हणा, तुम्हाला काही फरकच पडणार नाही. आपण महाविंद अशी बोलली ते मला तर अजूनही विश्वास होत नाही आहे अशी बोलली म्हणून. थांब बरं, थांब, मी बोलतो तिथे, थांब. बोलून काय फायदा? काय नाही घेत असता तुम्ही तिच्याकडून पैसे, काही गरज आहे का? आपला आपण 5 जाऊन आपल्या लेकराचं काय रे, एवढा मोठा शब्द बोलली असती ते तुम्ही पैसे नसते घेतले तर गेले. आपण महाविंद तिचे पैसे पचवले का मी? जेव्हा जेव्हा घेतले तेव्हा तेव्हा दिले ना, दिले वापस. आणि ते काऊन अशी म्हणे, थांब बरं श्यामेले सांग तुम्ही कसं राहते तर. त्याले म्हणतो बायकोले ते आले आवरून ठेवत जा, अगाऊचे काही नोकरी करू नका म्हणा तिले. अरे जेव्हा जेव्हा घेतले मी तिचे पैसे तर वापसही दिले ना मी पैसे. काय ठेवले का तिचे पैसे? एवढी मोठी कशी काय बोलली ते तुले? थांब बरं, काऊन बोलली ते एवढी? काही हे काय बोलायची पद्धत होय का? तुम्ही तिच्याकडून पैसे नका घेत जाऊ, बिलकुल पैसे नाही घ्यायचं. आपल्या पोराचं आपण 5 बसू, पहिले तर 5च होतो ना आपण. काही गरज होती का तिच्याकडून पैसे घ्यायची? तुम्हाला काय घेणं चालते बा? लेकराला काही तुम्ही करू शकत नाही का तुमच्या भरोशावर तुमच्या लेकराचं? तुम्ही नाही करत तर कोण करते? माय लेकराचं मीच करतो ना, मीच करतो माय लेकराचं. कोण करते? मी समर्थ आहे माय लेकराचं करायला. एक्कावन्न अजून दुसरं होईन तरी करीनच मी. कोण म्हणते तुले को हे म्हणून राहायची का तशी? 2 वेळा तिच्याकडून पैसे घेतले तर ते काही स्वतःला हे समजून राहायची का? त्या बहीण महाबीन तर पैसे नव्हते तर अर्जंट होते म्हणून घेतले. ते तिनं स्वतःहून म्हणलं म्हणून घेतले, नाही तर मी काय घेतले असते बा? तुले तर माहित आहे मी कोणाच्या पैशात हे नाही करत बा म्हणून. तिला बोलाले तर जागा झाली नाही मग, बोलाले जागा वाले. 2-3 वेळा तुम्ही घेतले आणि तिला तेवढाच मौका भेटला म्हणून तर म्हणलं तिनं तसं. गेली श्वेता कुठं आहे? हाय तर नाही दिसत तर नाही मध्ये घरात. गेली कामावर गेली. पहिले म्हणे जात नाही म्हणे, आणि मग काय झालं काय नाही ते तिला फोन आला ना लगेच चालली गेली. मग येऊ दे, हे श्यामेला येऊ दे, आईला येऊ दे, दोघांच्या समोर बोलतो ना मी त्याच्या बायकोले. 2 वेळा पैसे दिले तर हिनं काही म्हणजे काही आमध्ये हे समजून राहिली, विकत घेतल्यासारखंच करून राहिली. असं तिच्या बापाच्या घरी इष्ट साऱ्या दुनियाची. मग काय ते माय पोराले सांगून राहिली का माय पोराचं मी करू शकत नाही का कराले? अरे आतापर्यंत मी केलं एवढा असं तरी सारं करून राहिलो माय लेकरा तुम्ही. आणि हे कोण होय म्हणणारी माय बायकोले? थांब येऊ दे, श्यामेला येऊ दे, सांग तू कसं राहते तर. मला लावून द्या एखाद्या दुकाना बुकानात. कोणीच माझी इज्जत नाही करत, मी कामाला नाही जात म्हणून. घरची कामं नसते का? कामं असताना मी तिच्या भरोशावर पाहतही नाही लागत. कधी कधी ते भांडेवाली येते ना, कधी कधी येतही नाही, तर एवढे मोठे भांड्याचा हवा घासून ठेवतो. कपड्याला म्हणते मशीन आणली, त्याच्यात कपडे टाकणं घालणं सगळं करायला लागते. आपापच धुते का कपडे धुवाले? सारे हातानं करायला लागतेच ना कामं. मी नाही राहत इथं, मला एखाद्या कामाला लावून द्या, मी जातो. तेव्हा समजा मी आले. महाबीन तर तोंडच फोडीन तू छाय. कामाला जायची गोष्ट करशील तर तुला काही घरी खायला भेटून नाही राहिलं का? मी तुला कमी करून राहिलो का? देऊन नाही राहिलो का? तुला जेव्हा म्हणलं तेव्हा पैसे देतो ना, मग काही गरज आहे का तुला जायची? काही गरज नाही आहे जायची. ते श्याम्या पाच बसल त्याच्या बायकोचं, तो तयार आहे ना तिने पाठवाले, मग तो पाच बसल. तुले मी जाऊ देत नाही आणि तू जायचं नाही बिलकुल. घराच्या बाहेर पाय नाही ठेवायचा. तुला करू वाटलं काम कर, नाही करू वाटलं तसेच राहू द्यायचे. काही गरज नाही करायची कोणाचं हे करायचं. कायले आला ना कायले नाही. आता कोणतं काम होतं याचं आतापर्यंत नाही ना, आता आला. आता याले थांबर काढतो याच्या जवळची चांगली मी. आता जवळच्याशी काढतो का सटक डबल का माझ्या दरवाज्यात पायच ठेवला नाही पाहिजे यानं. तेव्हा समजून याले लय याची वरवर झाली. एवढं मोठं माझ्या पोरीचं जीवन बरबाद करून ठेवलं ना. कौसुबाई बापा, कुठं चालले एवढ्या घाईत? बापा किती जोरात लागलो माझ्या डोक्याला हो बापा. खाली पाहून चालल्या होत्या, कुठं चालले एवढ्या घाई? आणि काय झालं? काय जवळ आला आता कोर्टात केस चालू आहे ना, काय आला ना काय नाही काय माहित का?
म्हणजे ज्योतीचा फोन आला, अंताच्या घरी बसली होती का नाही मी, तर फोन आला अंताच्या ह्याच्यावर. आई म्हणते तुम्ही लवकर या, हे म्हणते ज्योतीच्या इकडला मालक आला, काय झालं ना काय नाही, तर आता कायले आला ना कायले नाही. तर आता कायले आला तो तुमचा जावई? एवढं मोठं कांड करून ठेवलं, त्या पोरीची जिंदगी बरबाद करून ठेवली ना, आता काय घेणदेण चाललं? आला असं नाही तर पोरीले की भेटाले, आला असं नाही तर पोरीले भेटाले. माय पोरीले भेटाली येते काय तो? पोरीची एवढी कदर असती तर कायले सोडचिट्टी मागतली असती हो त्यानं मागाले. काय माहित कायच्यासाठी आला ना कायच्यासाठी नाही. तर आता सोडचिट्टी तर भेटूनच राहिली, त्याले देऊनच राहिलो आम्ही सोडचिट्टी द्याले. मग इथं काही पाय ठेवायची काही गरज होती का माझ्या घरी? बरोबर आहे ना तुमचं वाला. तुमचं काही चुकलं का? तुमची पोरगी चांगली आहे जी, मग किती चांगली पोरगी आहे तुमची वाली. पोरगी चांगली आहे म्हणून तर धरून आव ना बाई आम्ही तिले. आणि आता जतीनं तिची वाली ऍडमिशन केली, येले नर्सिंगले टाकलं तिले. आता मग आता जाणं इथं चालू करत, आणि त्या पोरीची आपल्या खुशीची ऍडमिशन इथं करून राहिला तो. मग आता सर्व काही झाल्यावर आता काय म्हणते काय नाही. तो आला असं माय पोरीले बैल फुसलो कराले. आता ते सुटली ना तिकडली सुटाले, तिनं टाकली याच्यावर अजून डबल केस. ते व्हिडिओ काय केलं, कायचा व्हिडिओ होईन कायचा नाही, तर चांगलाच फसला आहे आता. मग याला पैसे द्या लागून राहिले आता माया पोरीले, सोडचिट्टी भेटून राहिली. तर आता काय माहित काय म्हणते काय नाही होतं. आला असं बैल फुसलो कराले तिले माया पोरीले. जाऊ देत नाही ना, हे पोट्टी लयसी आहे ना वाढवी मायवाली आपली जीवा लय सडवी आहे. नवऱ्यानं 2 शब्द प्रेमानं का बोलली काढली ना, पिघलूनच जाते माय पोरगी. हो बाई ते बी आहे जी, जीवाचं मन अलगच आहे. जा बरं घरी, जा बरं. मग जवाई अगं तिले हे करण तुम्ही असले म्हणजे जास्त बोलणार नाही जवाई तिले. जा बरं. हो उठ बाई, जाऊ दे मला, जाऊ दे बरं. चल बाई, हे पोट्ट जेवलं का नाही जेवलं काय माहित का बाई अजून. आता मी तर काही त्याच्यासोबत बोलूनही नाही राहिली, बापाही बोलून नाही राहिले एक शब्द. उठून पळालं तेव्हापासून आलं तेव्हापासूनच. आता स्वतःच्या हाताने घेतलं तर बरं. काल दिलं बाई वाढून तिथं सग भाजीवर ठेवलं होतं तर खाल्लं. मुकुर आज माहित नाही मी इकडे येऊन बसली तर घेतलं का नाही घेतलं. तर घेतलं तरी पाहिजे. मनही दुखते बाई माय त्याच्यात नाही जेवलं तर. राग असं येते आता त्याचा वाला राग आले, पण काय करतं आपलेच दात आणि आपलेच होट. पाय तो खाल्लं का नाही खाल्लं त्यानं. तर मी काय म्हणलं तुम्हाला, माझ्याजवळ का नाही 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे आले आहे मले हे, आणि काही पैसे होते माझ्याजवळ असे नाही का 4,500 रुपये आहे. तर 2 पोते घेऊन या म्हटलं, 2-2.5 पोते आपले गव्हाचे कोणाकडून बी. 2 पोते 2.5 पोते आता आपल्याला लागण नाही जी, 12 महिने लागण नाही का जी. आपण दोघं होतो तर एवढं काही होतं नाही. आता आपलं लेकरू आलं सून आलं तर लागण ना. 50 किलोचा कट्टा घेतला होता ना, खतम नाही झाला का तो एवढ्या लवकर? हो संपत आला ना. आता बरोबरीचे हाय सर्वजण खाणार हे, तर संपत नाही आला तो. 10-12 किलो असन. आता उद्या परवा मी निवडून टाकीन. आता लागतेच ना, आता तुमचा डब्बा त्याचा डब्बा, ते पोरगी नेते मग घरी लागतेच ना. आता खा प्याले म्हणून म्हटलं कमी नाही पडलं पाहिजे. 2-2.5 का नाही पोते घेऊन घ्या, निर्मला बाईकडूनच घेऊन या. तिच्याजवळ हाय का नाही तर काय माहित का बाई, तिनं सर्वच पिकली वाटते. निर्मला बाई जवळ नाही आहे आता, तिने विकली सारेच आणि तिनं घरी काळजीच ठेवली म्हणते. 2 पोते घरी काळजी ठेवले तर बरं. मी ते शिरपतच्या घरी जाऊन पाहतो, त्याच्याजवळ आहे वाटते. पण थोडासा बारकावला गहू आहे त्याचा वाला, एकदम नाही थोडासा आहे म्हणते, पण गहू चांगला आहे मात्र. पाहतो अगर देत असेल तर मग गावात थोडस कसं उदारी पादारीचं चालते. एवढे पैसे देण्यापेक्षा थोडेसे द्यायचे 2,000 रुपये, मग थोडे नंतर द्यायचे. ऐक देतो शिरपत माझ्या ओळखीचाच आहे, चांगला आहे ना आपल्या जवळ पैसे. मग कायले उधारी ठेवता, देऊन दे ना त्याचे वाले, मी देऊन राहिली ना. असू दे ना, आहे तर त्याजवळ ठेव ना. मग आता पुढल्या महिन्यात पाणी पडता आपल्याला बाया लावा लागून, गाडी कचरा वेचालीत लागून नाही का पैसे जवळ. पोरग आहे ना आपलं, हे आता वावरच करून राहिलं ना. त्या वाणीचं वावर केलं त्यानं, आणि आपलंही बी तर ते लावण ना. आता पैसा लावणार नाही का? लावून नाही तर काय, पण एवढा भाग त्याच्यावरच टाकतं का? आपल्याला पाहिजे ना जेवढं पैसे. आहे 15,000 रुपये मायावाले याच्यात खात्यातही आहे ना, राहू दे त्याजवळ. अडी असो. आता त्याचं पोरग शिक्षणात आहे, इथंच टाकलं त्यानं नाव, तो त्यालाही लागत. मग आपण निवड त्याच्याच वर्षावर पाहायचं का? हो ते आहे म्हणा. त्या सोन्याच्या समोर चांगले नाही वाटत ना पोराले मागाले. मायाच्यात त्या दिवशी बॅलन्स संपलं होतं मायावाला तो डब्बा मोबाईल लहानसा, तर त्याला मनुष्यही नाही वाटलं मले. का मायाच्यात पैसे नाही रे बाबू. कसं कोणाचाही फोन येत राहते ना आपल्यावाल्या ह्यावाल्या जुन्या मोबाईलमध्ये, तर पाहिजे. तर मी काही म्हणलं नाही बाई. मग का मी त्या सूरजले म्हणलं, अरे म्हटलं मायाच्यात पैसे संपले रे म्हटलं, तर त्याला दिले मी पैसे आणि त्यानं त्याच्या मोबाईलमधून टाकून दिले. असं काय करायचं? आपलं पोरग असून दुसऱ्याच्या पोराला काही टाकून मागायचं, बॅलन्स टाकून मागाले. ठेवाली पोरगी काही नवऱ्याला सांगते काही नको टाकून देत जाऊ म्हणून मायाच्या ह्याच्यात. नाही तसं दिसं नाही म्हणा, ते कायले म्हणणार आहे काही. तिने थोडेसे कपडे गिपडे व्यवस्थित घालायला लावत ना अंजने. ते काय तिनं त्या दिवशी जगलं घातलं होते गोल 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 गोल, बरं नाही वाटत आम्हाला दिसली त्या दिवशी. ते त्या पोट्याला सांगून तिने थोडीशी डिरेस मिरेस घाल म्हणा तिले. आपण काही म्हणत नाही, साड्या घालते डिरेस घालते, पण ते वेगळंच घातलं होतं त्या दिवशी. तिनं काय घातलं काय नाही तर ते गोल 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 गोल.
म्हणलं होतं जी तुम्ही म्हणायच्या पहिलेच म्हणलं होतं मी. मले बरं नाही वाटलं, एक दोन बायानं म्हणलं का नाही मले तर बरं नाही आणलं. पण मग ते पोरगं म्हणे आपलं ते तिथंही घालत होती म्हणे नागपूरले, तर राहू दे म्हणे तू कपड्याचं तिच्याकडं नको पाहू म्हणे, ते घालते म्हणे बरोबर. मग आपण काय म्हणता आता? आपलं पोरगंच आता म्हणते का तिच्या मतानं घालू दे, तर मग आपलं काय चालते तिथं नाही का? हाय का नाही? अन जाऊ दे ना, घालू दे ना. मग ते घालत होती म्हणते तिकडं तर जाऊ दे ना. मग काय होऊन राहिलं, घातलं तर बरं आहे. पायापर्यंत लंब, एवढा काही विचार नका करू तुम्ही. घालू दे मग, जाऊ दे, घालते. आण जेवायचं, आण माझ्यासाठी, मला भूक लागली. आण. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तर ते सांगा. लवकरात लवकर कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब वाढून नाही राहिले आणि यूजही आता कमीच होऊन राहिले. काहून तर व्हिडिओ आवडून नाही राहिले का तुम्हाला? तरी मी वेळातला वेळ काढून व्हिडिओ बनवतो जी. माझ्या परीनं खूप प्रयत्न करून बनवून राहिली व्हिडिओ, चांगली स्टोरी टाकण्याचा प्रयत्न करून राहिली. एवढं मॅनेज करायला मध्ये थोडं जड चाललं, पण तरी पण मी कसं याचा होप नाही सोडली चॅनलची. असं वाटते का झालं तर झालं बाई, कारण की पहिलेच मागं खूप टेन्शन आहे. पण आता कसं तरी पण करतो मी व्हिडिओ. काहून का मला ना लय आशा आहे यावाल्या चॅनलकडून, पण माहीत नाही काहून तर व्ह्यूज पाहिले ना मी तर माय मन असं नाराज होते का नाही, पण तरी पण मी करतोच. काहून का मला असं वाटते का होईनच, कारण की आपलंवालं आता मी चांगली तर बनवतं, पण आता काय माहीत हा ते खिटखिट खाटखाट व्हिडिओमध्ये येते ऐकू. कारण की आता कसं रूमा अशा लागून लागून आहे का नाही, इथं लहान लेकरं खेळणं दिवसही भर आणि किकी काका चालूच राहते. आता त्याच्यामुळे थोडंसं ते आवाजात का नाही थोडा हे होऊन राहिला. बरं मी आता का नाही कामं करतो, आता मला संध्याकाळी जायचंही आहे तिकडं आंब्याकडं. नंतर बोलीन. कसं वाटलं काय वाटलं तर तुम्हाला सांगा व्हिडिओ, आणि कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. यूज जास्त आले पाहिजे रे देवा, प्लीज. माझं चॅनल ना चांगलं सामोर जाऊ दे. सगळ्याचे चॅनल सामोर जाऊ दे, त्याच्याबरोबर माझंही चॅनल सामोर जाऊ दे. मला कमसे कम चांगली तरी इन्कम आली पाहिजे, निदान 10,000पर्यंत तरी आली पाहिजे महिन्याला, पण तशी नाही येऊन राहिली. म्हणून लवकरात लवकर म्हणजे सबस्क्राईब वाढले पाहिजे आणि आवर्जून सगळ्यांना माझे व्हिडिओ पाहिले पाहिजे. स्टोरी आवडते का तुम्हाला ते पण सांगा मला. आणि मी खूप म्हणजे एफर्ट्स टाकायचा प्रयत्न करून राहिली बरं याच्यामध्ये, तर सांगा मला कसा झाला तर. विदर्भ गावाकडील चुगली सोनू अँड सोनी चॅनलवर आपलं राणी आणि राणीचे सगळे व्हिडिओ त्याच चॅनलवर टाकणार आहे, तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भ गावाकडील चुगली, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, बाय.